पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळं करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहे. त्याला आपली जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्त्वाची घोषणा किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आहात का? मी 30 तारखेला सांगणार, पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे. मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आली. बरं झालं त्या छगन भुजबळांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलो आहे म्हणून कोर्टात जाऊन. म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल आता की आपलं हक्काचं, आमचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं, ते आमच्या हक्काचं असूनसुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे, दाब दडपा करायला लागला आहे, दबाव आणायला लागला आहे, फडणवीसची साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल. दबाव घेऊन आपलं मराठ्यांचं वाटोळं करतो काय. पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळं करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहेत. मग नाविलाजानं आम्हाला उतरू नको. आम्ही 2 वर्ष झाले शांततेत, आम्हाला त्या विषयात उतरू नको तू. त्यामुळे मी प्रेस 30 तारखेला एप्रिलला घेणार आहे. मी परवाच सांगितलेलं आहे की मी 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे. कारण 30 तारखेला सरकारचे 3 महिने पूर्ण होते. 30 तारखेला, कारण त्यांनी 3 महिन्याचा वेळ मागितला. त्यांनी 8 मागण्यापैकी त्यांनी 4 मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या 4 मागण्या 3 महिन्यात पूर्ण करू म्हणले होते. आता 30 जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. त्या 4 मागण्या तात्काळ आणि नंतरच्या 4साठी 3 महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वरच्याला सुद्धा 3 महिने पूर्ण झाले. कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू म्हणलेले आहेत, सगळ्या केसेस वापस घेऊ, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे. फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं, तुम्ही एकजूट राहा. ते असले भुजबळासारखे किती येऊ द्या, असले किती का आडवे बांधतो आपण, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त आपण एकजूट पाहिजे, नसता लेकरा बाळाचं वाटोळं होईल मराठ्यांना. 30 तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे. फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हान, या असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे. नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटोळं करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळासारखे, यांना वळवळ करून द्यायची नाही. जागे राहा, आजपासूनच जागे राहा.